प्रत्येक पेशंटचं डायलिसिस बंद नाही होऊ शकत. तर आजचं हे जे संवाद साधण्याचं एक महत्त्वाचं जे कारण आहे ते हेच आहे. तर मला बऱ्याच ठिकाणावरून फोन येतात आणि बरेचसे लोक म्हणजे अवास्तव अपेक्षेने माझ्याकडे येतात की बाबा आमचं 2 वर्षापासून डायलिसिस चालू आहे, 3 वर्षापासून चालू आहे, लघवी 0 होते, लघवी काहीच होत नाही, आता आमचं डायलिसिस तुम्ही बंद करून द्या किंवा डायलिसिस बंद व्हायला पाहिजे. तर आत्तापर्यंतच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये मी डायरेक्टली असं क्लेम केलं नाही की मी कुठल्याही पेशंटचं डायलिसिस बंद करू शकतो. मी ज्या केसेस सांगितलेल्या आहेत त्या प्रामाणिकपणे ज्या केसेस मी प्रेझेंट केलेल्या आहेत की ज्या सांगितलेल्या आहेत ते स्वतः पेशंटनी त्यांचं मत दिलेलं आहे माझ्याबद्दल आणि मी ज्यांची ट्रीटमेंट केली. हे सगळ्या केसेस 100% खऱ्या आहेत. त्याच्यामध्ये एकही केस चुकीची नाही आहे आणि ते सगळे जे होते त्याच्यात ते बहुतेक लोक हे अक्यूट किडनी इंजुरी होते, म्हणजे ते तात्पुरतं किडनी डॅमेज होते आणि काही लोकांचं CKD होता, त्यांचं क्रिएटिन थोडंसं 3-4 राहत होतं आणि सडनली काही कारणामुळे त्यांचं जे 15 पर्यंत वाढलेलं होतं. जेव्हा मी ते कॉज करेक्ट केलं आणि त्यांना लघवी चांगली होती ती, हे पण मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही सगळे व्हिडिओ व्यवस्थित जर पाहिले तर तुम्हाला कळेल. ज्यांना युरिन आउटपुट 1 ते 1.5 लिटर होतं त्यांनाच डायलिसिस बंद व्हायचे काही चान्सेस असतात. ज्या व्यक्तीला 24 तासामध्ये ज्यांचं डायलिसिस चालू आहे पर्टिक्युलरली, ज्यांना 24 तासामध्ये 100, 200, 300, 400, 500 ml युरिन आउटपुट होतं, 24 तासांमध्ये मिळून लघवी होते, म्हणजे त्यांचं डायलिसिस बंद व्हायचे चान्सेस एकदम कमी किंवा नाहीच आहे असंच आपण म्हणतो.